जय भीम, जय संविधान। मी आशिष मोरे, वंचित बहुजन आघाडी मंठा तालुका सचिव तथा आवाज मंठा लाईव्ह टीव्ही या यूट्यूब चॅनलचा संपादक। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, काल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता, या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। आणि निर्णय हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने म्हणजेच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी ही केस सुप्रीम कोर्टात लढवली होती आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने ही केस लागलेली आहे। आणि महाराष्ट्रातील संबंधित पोलीस जे कस्टडीमध्ये होते, या पोलिसावर सर्वोच्च न्यायालयाने आता गुन्हे दाखल करण्याचा निकाल जाहीर केलेला आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक विनंती करणार आहोत की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी एक वडार समाजाच्या आंबेडकरवादी तरुणाला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिलेला आहे। जे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान भवनात सांगत होते की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा त्यांच्या पाठीवर जखमा आहेत, या जखमामुळे झालेला आहे। परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी हे प्रकरण स्वतः वकिलाचा कोट घालून लढलं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय म्हणून मिळवून दिलाय। तर मंठा तालुक्याच्या वतीनं आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत आहोत आणि साहेबाचे आभार मानत आहोत की एक सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा न्याय देण्याची ताकद साहेबांमध्ये आहे। आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्ते आहोत। आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिले आहे, या निर्णयाचं स्वागत आता महाराष्ट्रातील सर्वच पक्षाचे नेते करीत आहेत। परंतु या सर्व पक्षातील नेत्याला आमचं एक सांगणं आहे, या प्रकरणामध्ये संबंधित पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला भेट दिली, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु कायदेशीर लढा हा फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी लढला आहे। आणि हे प्रकरण इतर कुठल्याच पक्षाच्या भेटीगाठीमुळे या प्रकरणाला न्याय मिळाला नाही, तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः वकिलाचा कोट घालून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीला व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला न्याय दिलेला आहे। आता तुम्ही म्हणता की आम्ही या प्रकरणामध्ये पहिल्यापासून आमची मागणी अशी होती, पोलिसाच्या कस्टडीमुळे पोलिसाच्या मारहाणीमुळे यांचा मृत्यू झालेला आहे। परंतु सत्यता अशी आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी हे प्रकरण पहिल्यापासून तर शेवटपर्यंत उचलून धरलेलं आहे। आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला साहेबांनी शब्द दिला होता की मी तुम्हाला न्याय मिळवून देणारच। आता अनेक पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या फेसबुक व यूट्यूबवर पोस्ट चालू आहेत की आमची पहिल्यापासून मागणी होती की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू या पोलीस कस्टडीमध्ये झालेला आहे, पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे। परंतु याचं सर्वाचं श्रेय हे या प्रकरणाला न्याय मिळाला फक्त आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांमुळेच। आणि साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून अभिमान आहे। मी वंचित बहुजन आघाडी मंठा तालुका सचिव आहे आणि साहेबाचा कार्यकर्ता असल्यामुळे मला अभिमान आहे की साहेब सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा न्याय देण्याचं काम करीत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाला। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जय भीम, जय संविधान।